पण तो पैसा खर्च करायला जवळची व्यक्ती नाही. खरंच एकटा असेल. ठरलं तर मग मालिकेत आता झालीये अधिराजची एंट्री. प्रिया पैशासाठी त्याला आपल्या जाळ्यात अडकवणार. असेच रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्यतिरिक्त कोणी कमवणार नाही. आई बाबा. अधिराज त्याच्या ड्रायव्हरला बोलत असतो की माझ्याकडे एवढे पैसे आहेत की मला मोजता येणार नाहीत. प्रियाही तिच्या गाडीतून बाहेर जात असते आणि तिची गाडी एका ठिकाणी थांबते. तर प्रिया आता हे सगळं काही बोलणं ऐकत असते. अधिराज म्हणतो की तो पैसा खर्च करायला माझ्याकडे जवळची व्यक्ती नाहीये. तर इकडे प्रिया आता तिचं मंगळसूत्र काढत म्हणते की जर हा खरंच एकटा असेल तर याची न मोजता येणारी संपत्ती वाया जायला नको, ती मी वापरून घेईल. त्यानंतर कॅफेमध्ये आता अधिराजशी बोलायला तिथे प्रिया जाते. प्रिया त्याच्याशी खोटं बोलत असते की कमवणारी मीच आहे, आईला कॅन्सर झालाय आणि बाबांना पॅरालाइजचा अटॅक आलाय. तर इकडे आता अर्जुन आणि सायली तिचं सगळं बोलणं रेकॉर्ड करत असतात. अर्जुन म्हणतो की प्रिया तुला जेवढं खोटं बोलायचे बोल, आमच्यासाठी चांगलं आहे. सायली म्हणते की आता हाच पुरावा आपण अश्विन भाऊजींना दाखवून प्रियाचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आणायचा. या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया प्रियाच्या आयुष्यात सुरू होणार आहे एक नवीन खेळ. पैशांसाठी काहीही करायला तयार असलेली प्रिया आता अधिराजला आपल्या जाळ्यात अडकवणार आहे. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये खूपच वाढली आहे. आणि असेच सस्पेन्सफुल आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सीनची सुरुवात होते अधिराजपासून. अधिराज त्याच्या ड्रायव्हरसोबत बोलताना दिसतो आणि त्याच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की तो खूप मोठा श्रीमंत आहे. इतका श्रीमंत की त्याच्याकडे असलेले पैसे तो स्वतःही मोजू शकत नाही. तो अगदी सहजपणे म्हणतो की माझ्याकडे एवढे पैसे आहेत की मला ते मोजताही येणार नाहीत. पण या सगळ्या पैशांनंतरही त्याच्या आयुष्यात एक मोठी कमतरता आहे आणि ती म्हणजे त्याच्याजवळ आपलं म्हणावं असं कोणीच नाही. कोणी जवळचं नाही, कोणी आपलं नाही. पैसा आहे पण तो खर्च करायला, त्याचा आनंद घ्यायला त्याच्याकडे कोणीच नाही. आणि हे सगळं बोलणं अगदी नकळतपणे प्रिया ऐकत असते. प्रिया थोड्या अंतरावर उभी राहून अधिराजचं सगळं बोलणं ऐकते आणि तिथूनच तिच्या मनात एक नवीन प्लॅन तयार व्हायला सुरुवात होते. तिच्या डोक्यात लगेच गणित सुरू होतं. एकटा, खूप श्रीमंत आणि भावनिकदृष्ट्या कमजोर असा माणूस म्हणजेच तिच्यासाठी एक परफेक्ट टार्गेट. आणि तेव्हाच प्रिया तिचं मंगळसूत्र काढते. हा सीन खूप महत्त्वाचा आहे कारण इथेच तिच्या मनातील स्वार्थ स्पष्ट दिसतो. ती म्हणते की जर हा खरंच एकटा असेल आणि याच्याकडे इतकी अफाट संपत्ती असेल तर ही संपत्ती वाया जायला नको, ती मी वापरून घेईल. यातून स्पष्ट होतं की प्रिया आता पूर्णपणे पैशांच्या मागे लागलेली आहे. तिच्यासाठी नातेसंबंध, भावना, सत्य या सगळ्याला काहीही महत्त्व उरलेलं नाही, फक्त पैसा. आणि तो मिळवण्यासाठी ती काहीही करू शकते. पुढे आपण पाहतो की प्रिया अधिराजशी जवळीक वाढवण्यासाठी कॅफेमध्ये त्याला भेटायला जाते. इथे ती एक वेगळीच स्टोरी तयार करून त्याच्यासमोर ठेवते. प्रिया अधिराजशी बोलताना खोटं सांगते की तीच घरात कमावणारी आहे. तिच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. तिची आई कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहे आणि तिच्या बाबांना पॅरालाइजचा अटॅक आला आहे. त्यामुळे सगळं घर तिच्यावर अवलंबून आहे. ती स्वतःला खूप संघर्ष करणारी, जबाबदार आणि बिचारी मुलगी म्हणून अधिराजसमोर सादर करते. हा सीन खूप इमोशनल बनवण्यात आलेला आहे कारण प्रिया तिच्या बोलण्याने अधिराजच्या मनात सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि अधिराजसारखा भावनिक माणूस या गोष्टींना पटकन बळी पडू शकतो. त्यामुळे प्रिया हळूहळू त्याच्या आयुष्यात आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण इथेच कथेमध्ये एक मोठा ट्विस्ट येतो कारण प्रिया जे काही खोटं बोलत असते ते सगळं कुणीतरी रेकॉर्ड करत असतं आणि ते म्हणजे अर्जुन आणि सायली. होय, अर्जुन आणि सायली हे दोघंही प्रियावर लक्ष ठेवून आहेत आणि तिचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी ते पुरावे गोळा करत आहेत. ते दोघं लपून बसून प्रियाचं सगळं बोलणं रेकॉर्ड करत असतात. अर्जुन शांतपणे म्हणतो की प्रिया, तू जितकं खोटं बोलशील तितकं आमच्यासाठी चांगलं आहे कारण तुझं खरं रूप आम्हाला जगासमोर आणायचं आहे. सायलीही त्याला साथ देते आणि म्हणते की आता आपल्याकडे ठोस पुरावा आहे. हा पुरावा आपण अश्विन भाऊजींना दाखवणार आणि त्यांच्यासमोर प्रियाचा खरा चेहरा उघड करणार. यामुळे आता पुढच्या भागांमध्ये काय होणार याची उत्सुकता आणखी वाढली आहे कारण एकीकडे प्रिया तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली तिचा खेळ संपवण्यासाठी तयारी करत आहेत आणि मध्ये अडकलेला आहे अधिराज, ज्याला अजूनही कळलेलं नाही की त्याच्या भोवती किती मोठा खेळ सुरू आहे. आता पुढे काय होईल? प्रिया अधिराजला पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकवेल का की अर्जुन आणि सायली योग्य वेळी सत्य समोर आणतील?
अश्विन भाऊजींची प्रतिक्रिया काय असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिराजला जेव्हा सत्य कळेल तेव्हा तो काय निर्णय घेईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. म्हणूनच पुढील भाग चुकवू नका आणि असेच अपडेट्स, ट्विस्ट आणि सविस्तर रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.